त्या तुमच्या घरी कोण कोण होतं? आई वडील भाऊ वगैरे सगळे तेव्हा सगळे होते. त्या काळी जे लोक गाणं ऐकायला यायचे ते खूपच एक तर कमी प्रमाणात असायचे की जसे आता येत नाही. पण त्यावेळेला जी लोक गाणे ऐकायला यायची त्याच्यात गाणं कळणारे म्हणा किंवा खरोखर रसिक म्हणा अशी साधारण तुम्हाला काही लोक तिथं आढळायची का? एखाद्या संस्थानिकाच्याकडे गाणं आहे किंवा एखाद्या मोठ्या मामलेदाराकडे गाणं आहे म्हणून आपले असं काही नाही आहे. तेव्हा काय आहे ती प्रमाण जो आहे आता गाण्याचा प्रसार आणि प्रचार सगळं जास्ती झालं असलं तरी सुद्धा तेव्हा सुद्धा हा वर्ग होता की आपल्याला भयंकर कळतं असं दाखवतात पण त्यांना कळत नाही. हे गाणाऱ्याला कळतं बरोबर की यांना खरोखर कळतं का? तो भाग वेगळा. त्या रसिकताला काय डिग्री नाही काही नाही ते उपजत पाहिजे. तसं त्या काळात तो वर्ग होता आताही आहे. त्या तुम्ही जेव्हा बाहेर मैफिली द्यायला सुरुवात केली तर त्या मैफिलीच्या सुरुवातीच्या वेळेचं तुम्ही काही थोडं सांगितलं? सुरुवातीला तो काळ असा होता की एकूणच काय त्या काळात पुरुष गायकाला इतके उत्तेजन मिळायचं नाही. त्याला जीवापाड कष्ट करावं लागायचं. बिदागीकडे लक्ष न देता हल्ली जो उठतो तो 4 आकडे बिदागी मागतो तसं तेव्हा नव्हतं. तेव्हा माझी वृत्ती अशी होती की तेव्हा उत्तम जे गाणारे होते त्यांचं गाणं ऐकायला जात होतो मी मुंबईपर्यंत. कोणी आले कॉन्फरन्स वगैरे व्हायचे कारण चांगलं ऐकणं याचा सुद्धा चांगल्या गाण्यावर करण्याकरता परिणाम होतो. असा तो काळ होता. एखादा प्रोग्राम नेहमी व्हायचे नाही जास्ती केव्हा तरी मिळाले की मनापासून गायचं. घाम गाळल्याशिवाय समाधान वाटायचं नाही. त्यावेळेचे आपली एखादी आठवण 25वीतली कदाचित गाण्याच्या क्षेत्रातली असेल किंवा अजून कुठली असेल अशी अजूनही तुमच्या लक्षात आहे प्रामुख्याने अशी एखादी घटना लक्षात आहे की ते मी घरी रियाज करत होतो. मला का गाण्यावर पैसे मिळवून माझं जीवन चालवावं लागत नसे. माझे वडील होते म्हणजे खायला प्यायला काही कमी नाही अशा दृष्टीने. तरी आमचे वडील म्हणाले एकदा आता तू एवढं रियाज करतो एवढं सगळं करतो तुझी गाण्याची किंमत किती आहे ते एकदा आपला प्रवास करून घे तुझं तूच ठरवून घ्यायचं. बरं म्हटलं मी निघालो. पहिलं गाणं केलं हानगलला जिथल्या गंगोबाई आहेत मग तिथे 25 रुपये मिळाले म्हणजे साथी सकट. मग तिथून मी सागर म्हणून गाव आहे शिवमुखाजवळ तिथे गेलो. तिथून मग मंगळूरला गेलो. मंगळूरला त्या लोकांना गाणं आवडलं त्याने 150 रुपये बिदागी दिली त्या काळात. मग तिथून बेंगलोरला गेलो. 1 महिनाभर राहिलो. म्हणजे लोकांना आपलं गाणं आवडतं एवढं कळलं मला आणि थोडेफार पैसे पण मिळतात याच्यावर मी जगू शकतो एवढा विश्वास वाटला मला. गाणं शिकत असताना तुम्हाला असं कधी वाटायचं की बाबा आपण या क्षेत्रामध्ये नाव कमवू म्हणजे इच्छा असणं वेगळं आणि स्वतःचा आत्मविश्वास तेव्हा स्वतःत निर्माण होणं वेगळं तर तसं तुम्हाला काय वाटायचं तेव्हा? माझा स्वभाव लहानपणापासून हट्टी आहे. एखादा विषय घेतला आता ते ह्याच्यात जगेन किंवा मरेन गाण्याशिवाय दुसरं मी गाणंच करणार असं मी पक्क निश्चय केला होता. त्या कलावंताला पुष्कळ त्या काळात म्हणजे केव्हा केव्हा 2-4 महिने झाले तरी कुठे गाणंच नाही मिळायचं कार्यक्रमच नाही. अशा वेळेला एखाद्या वेळेला वाटायचं मनात की काय आपण हा मार्ग स्वीकारलाय आतापर्यंत म्हणजे दुसरं काय केलं असतं म्हणजे मला चांगला पगारदार नोकर झालो असतो सरकारी. त्यावेळेला सरकारी नोकरी म्हणजे भयंकर किंमत होती. मग पुन्हा 10 मिनिटांवर आपल्याला काही येतच नाही याच्याशिवाय काय करणार हेच करायला पाहिजे अशा जिद्दीने मी सुरू केला प्रयत्न करत होतो. आता हे गाणं शिकण्याचं वेळ असल्यामुळे आपण घराबाहेर पडून गाणं शिकण्याचा लहानपणीच प्रयत्न केला आणि नंतर सवाई गंधर्वांकडे आपण शिकायला सुरुवात केली. तर ती घटना कशी झाली म्हणजे आपण सवाई गंधर्वांकडे कसे जायला? मी तसं मी जेव्हा घर सोडून गेलो
शेवटी मी पंजाबमध्ये होतो, जलंधर त्या शहरात. तिथे मी ध्रुपद शिकत होतो. कोणाकडे शिकत होतो? ते भक्त मंगतराव म्हणून एक अंध गायक होते, त्यांच्याकडे शिकत होतो. तिथे त्या काळात म्हणजे तिथे फार जुनी कॉन्फरन्स आहे ती, हरिवल्लभ संगीत महोत्सव म्हणतात. तर तिथे आपल्या महाराष्ट्रातले सगळे गायक यायचे. कोणी आले की आपलं मी तो मोरा घेऊन बसत होते. विनायक भाऊ आले, विनायक भाऊ पटवर्धन, त्यांच्या मागे मी बसलो. त्यामुळे तू काय करतोय ते? तर गाणं शिकण्याकरता आलंय. ते ध्रुपद शिकतोय मी. तू कुठला राहणार? गदगचा. अरे तुझ्या गदग जवळच एवढी मोठी व्यक्ती आहे, सवाई गंधर्व आहेत, त्यांच्याजवळ शिकायचं सोडून तू इथे कुठे आला? तिथेच जा. तो तिथून निघालो, तिकडे गेलो. मग आमचे एक चुलत आजोबा होते, त्यांचे मित्र महाशब्दी म्हणून, त्यांची आणि सवाई गंधर्वांची चांगली ओळख होती. त्यांनी नेलं. मग ते म्हणाले आवाज ऐकवा आम्हालाच. 2-4 मिनिट काहीतरी म्हटलं मी. तुम्ही ठीक आहे राहू द्या, ऐकवतो. अशा रीतीने सुरू झालं. किती वर्ष तुम्ही त्यांच्याकडे? मी त्यांच्या घरी 5 वर्ष. 5 वर्ष म्हणजे 24 तास त्यांच्या सहवासातच राहायचं. त्यांच्या घरातली कामं वगैरे करायची, कारण आपल्याजवळ पैसे नाही ना, कारण शाळा मास्तरचा मुलगा काय देणार. तर तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे चांगला कलाकार होण्यासाठी तब्येत चांगली ठेवली पाहिजे, उत्तम पाहिजे, तुमचा मनावर स्वतःचा ताबा पाहिजे. हो. तर तुम्ही या सगळ्या गोष्टी तुमच्या 25शीत केल्या, त्याचा तुम्हाला आतापर्यंत उपयोग होतो असं तुम्ही जे सांगितलं. ते आता जी 25शीतली मुलं आहेत की जी कुठल्याही क्षेत्रात काहीतरी नाव कमावण्याचं त्यांचं स्वप्न आहे किंवा या गाण्याच्या क्षेत्रामध्ये त्यांना आवड असल्याने तो त्यांचा प्रयत्न आहे, तर अशा मुलांसाठी तुम्हाला काही? माझं पहिलं सांगणं आहे की ते उत्तम प्रकृती ठेवायला पाहिजे. आणि ही सगळं चुकीची आहे. पुष्कळ म्हणजे तरुण लोकांना असं वाटतं की व्यायाम केलं की आपला आवाज बिघडेल का, पण तसं काही नाहीये. उत्तम प्रकृती ठेवायला पाहिजे. तुम्हाला 1,00,000 व्हायचं असेल 1,00,000 अशी प्रकृती पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण झोकून द्यायचं त्याच्यात. आपल्या गाण्याशिवाय दुसरं काही नाही. आता हल्ली काय होतं की सकाळी शास्त्रोक्त संगीत, दुपारी नाट्यसंगीत, संध्याकाळी ठुमरी, रात्री गझल, ही पण ह्या सर्व गोष्टींना शास्त्रोक्त संगीतच पाय आहे. ते आधी आल्याशिवाय तुम्ही दुसरं कुठल्याही प्रभावीपणाने गाऊ शकणार नाही. तर मूळ काय आहे ते शास्त्रोक्त संगीत यायला पाहिजे. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला तर उत्तम होईल अशी आशा आहे. आज आपण इथं आलात आणि एवढ्या चांगल्या गोष्टी आज आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला मिळाल्या, तुमचे विचार ऐकायला मिळाले, तुमच्या 25शीतल्या अनेक गोष्टी आम्हाला ऐकायला मिळाल्या, त्याबद्दल युवावाणी तर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. मित्रांनो, आत्ताच आपण 20 वर्षापूर्वीच्या युवावाणीच्या कार्यक्रमातली आमची 25 या मालिकेसाठी ध्वनिमुद्रित केलेली पंडितजींची खास मुलाखत